You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, ATV सिटी चॅनल अहमदनगरमध्ये आपलं स्वागत आहे. ATV सिटी चॅनलच्या रणधुमाळी विधानसभेची या विशेष कार्यक्रमात आज आपण आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशचे उपाध्यक्ष हाजी शौकतभाई तांबोली यांची आज आपण भेट घेत आहोत. त्यांची आज आपण या रणधुमाळी विधानसभेची या सदरामध्ये त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. शौकतभाई, आपलं रणधुमाळी विधानसभेची या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. आभारी आहे, आपण आल्याबद्दल आभारी. विधानसभेचे वेध लागलेले आहेत आणि शहर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच इच्छुकांनी आपापले कंबर कसलेली आहे. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण राज्याचे उपाध्यक्ष. आपला तसा परिचय अहमदनगरकरांना देणं काही नवीन नाही, कारण आपण आपल्या स्वकर्तृत्वाने अहमदनगर शहरात आपलं एक नावलौकिक केलेलं आहे. आपण एक प्रतिदेश उद्योजक आहात, सामाजिक कार्यात आहात, शैक्षणिक कार्यात आहात, कृषी क्षेत्रामध्ये आपलं मोठं योगदान आहे. आपल्या तांबोली टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपण अहमदनगरचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे. हे आमच्या अहमदनगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु आज आपण त्याच्या व्यतिरिक्त आज तुमच्याशी राजकीय विषयावर बोलणार आहोत. नेहमी सामाजिक प्रश्नावर आपण बोलत असतो, परंतु या विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडे आपण उमेदवारीसाठी इच्छुक आहात अशी शहरामध्ये चर्चा आहे. या संदर्भात आपलं काय मत आहे? आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षातर्फे अहमदनगर शहर मतदारसंघातून इच्छुक आहे आणि येत्या विधानसभेसाठी मी पक्षाकडे तसा कायदेशीर अर्ज उद्या दाखल करत आहोत आणि यानंतर पक्षाने जसंच ठरवेल, जो निर्णय काय घेईल त्याबद्दल आपण नंतर उमेदवारीबाबत निश्चितच आग्रही राहू पक्षाकडे आणि जो काय पक्ष निर्णय देईल तो आपण मान्यसुद्धा करू. आपण आपल्या मागच्या 25-30 वर्षाच्या सामाजिक शैक्षणिक जे काही कार्य आपण केलेलं ओबीसी संघटनेचं असेल, आपण राज्य मागासवर्ग आयोगावर काम केलेलं आहे, आपण शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे. इथल्या चांद सुलतान हायस्कूलवरही आपण सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर राज्यात सगळ्यात मोठे अग्रगण्य असलेले रयत शिक्षण संस्थेवर सुद्धा आपण गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर म्हणून, सदस्य म्हणून काम केलेलं आहे. तर या सर्व क्षेत्रात आपण काम करत असताना यापूर्वी कधी आपण असं राजकीय कोणत्या पक्षाशी असे सक्रिय सहभाग आपला नव्हता. परंतु आता मध्यंतरच्या काळामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि राज्याची जबाबदारी आपल्या सगळ्या कार्याला पाहता पक्षाने आपल्याला दिलेली आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विशेषतः या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा तुमची महाविकास आघाडी असेल, यामध्ये मुस्लिम उमेदवार देण्यात यावेत अशा पद्धतीने एक चर्चा सातत्याने होत आहे, जेणेकरून मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम उमेदवारांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. परंतु अहमदनगर शहराच्या विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय SM आसिर जे होते त्यांच्यानंतर आता मुस्लिम समाजाला आमदारकीच्या प्रतिनिधित्वाची संधी मिळेल अशी चर्चा शहरात आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? मुख्यत्व या ठिकाणी मुस्लिम आहे. मी अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करतो. लहानपणापासून मी सामाजिक कार्यामध्ये नेहमी पुढाकार घेतलेला आहे. शालेय शिक्षणाच्या वेळेसुद्धा मी विद्यार्थी संघटनेचं काम केलेलं आहे. शालेय शिक्षण संपल्याबरोबरच काही म्हणजे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत यांचा मला सहवास लाभलेला आहे. करमाळा या ठिकाणी मी राहत असताना त्या ठिकाणी मग त्या यशवंतराव चव्हाण साहेब आहेत, शरदचंद्र पवार साहेब आहेत, शिवकुमार शिंदे साहेब आहेत, मोहिते घराणं आहे, असे कित्येक दिग्गजांची मी नाव घेऊ शकतो की ज्यांच्याशी आमचा जवळचा संबंध आलेला आहे लहानपणापासून. आणि राजकीय किंवा सामाजिक चळवळ मला वेगळी नाही किंवा माझ्यापासून वेगळी राहिलेली नाही. मी लहानपणापासून त्याची नेहमी माझी तिची निगडीत राहिलेली आहे आणि मी त्यामध्ये काम करत आलेलो आहे. आत्ता सध्या जो महाराष्ट्रामध्ये अहमदनगर शहरामध्ये माझं जे कार्य आहे कित्येक दिवसापासून चालू आहे, तर मला प्रथम हे सांगायचं वाटतं की मी एक मुस्लिम म्हणून या ठिकाणी मी उमेदवारी मागत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे. प्रथम ते गोष्ट लक्षात घ्यावी. अहमदनगर शहरामध्ये मताचं जे प्रमाण आहे, मतं शेवटी अनेक धर्माच्या नावावर किंवा समाजाच्या नावावर ह्याच्या नावावर विभागले जातात, हे कडू सत्य आहे. आणि मला वाटतं की ते मला जर उमेदवारी भेटली तर हे थोडंसं अहमदनगर शहराच्या
इतिहासामध्ये असं व्हावं की मला सर्व समाजाने मतं द्यावीत. मुस्लिम बांधव किंवा इतर समाज बांधव मला मतदान देतील अशी मी अपेक्षा करतो. त्या दृष्टीने मिळतो. फक्त मुस्लिम आणि मुस्लिमाच्या मतावर किंवा मुस्लिमांनीच मला मतं द्यायला पाहिजे मी मुस्लिमांचा प्रतिनिधित्व करत नाही. मी आत्तापर्यंत जेवढी सामाजिक कार्य केलेली आहेत, मग ओबीसी संघटन असो, मुस्लिम ओबीसीमध्ये कार्य करत असताना आम्ही त्या ठिकाणी विविध इतर समाजामध्ये कार्य करणारे मग हिंदू ओबीसी त्यांच्यावर आम्ही काम केलेलं आहेत. त्यामध्ये खास करून अण्णा डांगे आहेत, कित्येक आहेत, भुजबळ साहेब आहेत, गोपीनाथ मुंडे साहेब आहेत, महाराष्ट्रातील कित्येक आहेत, आमचे औरंगाबादचे सानप आहेत. असे कित्येक लोकांची नावं मी सांगू शकतो की कपिल पाटील, आमदार कपिल पाटील आहेत आणि त्यानंतर वर्सावाचे आमदार आहेत हितेंद्र ठाकूर आहेत, म्हणजे जे बहुजन समाज चळवळीचे आहेत. त्या ठिकाणी कुणबी सेना आहे. आता कुणबी आणि कुणबी शब्द हा महाराष्ट्रात परिचित झालेला आहे, परंतु 25-30 वर्षापूर्वीपासून आम्ही कुणबी सेना आणि कुणबी समाजाशी निगडीत राहिलेलो आहेत. मग ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही बहुजन आघाडी निर्मित करून त्या ठिकाणी त्याची सत्ता उपभोगलेली आहे, जिल्हा परिषदची वगैरे. आणि बहुजन आघाडीचे उमेदवारसुद्धा निवडून आलेले आहेत. आणि मुस्लिम ओबीसीच्या माध्यमातून यापूर्वी आम्ही सोनिया गांधीजी यांच्याकडे ज्यावेळेस मागणी केली होती तर आम्हाला 5 विधानसभेची तिकीट भेटली होती. मलासुद्धा अहमदनगर शहराचं त्यावेळेस माननीय दिलीप कुमार साहेब यांच्या प्रयत्नामुळे अहमदनगर शहराचं काँग्रेस आयचं तिकीट भेटलेलं होतं. पण त्यावेळेस मतदानाचं प्रमाण आणि बाकी विचार करता मी त्या ठिकाणी ते टिकार स्वखुशीने त्यावेळेसचे उमेदवार बिलाल साडांना दिलेलं होतं. आणि आम्ही ते महाराष्ट्रामध्ये मुस्लिम ओबीसी संघटनेच्या माध्यमातून 4 निवडणुका लढवल्या होत्या, 4 विधानसभेच्या सीटी लढवल्या होत्या. त्यातील 2 म्हणजे हाफिज दत्तुरे मिरजचे आणि रशीद तायर मोमीन भिवंडीचे, हे 2 उमेदवारसुद्धा आम्ही निवडून आले. त्यासाठी मी अनाथ प्रयत्न केले होते. स्वतःच्या खिशाला झळ लावून या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी प्रयत्न केले आणि ते 2 आमदार आमचे निवडून आले होते. मुळं इलेक्शन असो, सामाजिक चळवळ असो, ह्या आमच्यापासून लांब राहिलेल्या नाहीत. त्यामुळं मी जी उमेदवारी मागत आहे, म्हणजे काय लोकांना वाटेल की कसं काय होतं, परंतु म्हणजे आमच्यात राजकीय बिंड किंवा समाजकारण राजकारण ही आमचं जन्मजात आहे आणि त्याच्याशी मी लहानपणापासून निगडीत असल्यामुळे वयाच्या 10व्या वर्षापासून मी माईक हातात पकडलेला आहे. त्यामुळे माझं मराठी वक्तृत्व म्हणा, उर्दू वक्तृत्व म्हणा किंवा इतर भाषा म्हणा, तर त्यामुळे अवगत आहे त्यांनी ते बोलत असतो. आणि माझं सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे आणि आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. आणि मी शेतकरी आहे. शेतकरी म्हणल्यावर शेतकऱ्याचे सगळ्याचे संबंध ठेवावे लागतात असतात. मी शेतकरी आहे, लहानपासूनच शेतकरी आहेत, पिढीजात शेतकरी आहेत. आणि शेतीमध्ये काही जे काय करायचे ते असतात ते संपूर्ण शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना विचारात घेऊन आम्ही जे काय पंचकृषीचा कार्यक्रम राबवत असतो आणि ते आतासुद्धा माझे ते कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळं ह्या जो मला एक मुस्लिम म्हणून मी आहे, मी माझ्या धर्माचं आचरण करतो, पालन करतो. ज्याने त्याने आपल्या धर्माचं आचरण पालन केलंच पाहिजे. परंतु धर्म किंवा समाज शिकवत नाही की दुसऱ्या समाजावर अंगावर जा किंवा त्याच्या विरोधात बोला, काय करा. स्वतःचं आचरण करायच पाहिजे. माणसाने नैतिकता ठेवलीच पाहिजे. नाही ते नैतिकतेचं समाजकारण आणि राजकारण करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आम्ही त्या ठिकाणी ह्या अहमदनगर शहराची उमेदवारी मागत आहोत. आपण उमेदवारी मागत आहात. जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर आपली भूमिका काय असेल, आपण या मतदारसंघासाठी आपला अजेंडा काय असेल किंवा आपली या निवडणुकीत सामोरे जाताना आपण मतदारांना या विधानसभा मतदारसंघामध्ये काय आपला कार्यक्रम राबवणार आहात? आता प्रथम तो प्रश्न येतो की रोजंदारीचा. आज आपण जर अहमदनगर शहरामध्ये पाहिलं तर कित्येक कुठल्याही समाजाचे असताना युवक जे आहेत तर त्यांना आज रोजगार नाही आहे. आणि रोजगार नाही ह्याची तुम्हाला जर उदाहरणं बघायची असतं तर रात्री अहमदनगर शहरामध्ये फिरलं तर तुम्हाला चौकात दिसून येतो की मुलं कशी बसलेली असतात नाही का, आणि दिवसभरात कशी फिरत असतात. त्यामुळे हे त्याचं एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे. ही शोकांतिका आहे आमच्या अहमदनगर शहराची की आपल्या अहमदनगर शहरामध्ये MIDCचं जसं फैलाव पाहिजे होता तसा फैलाव झालेला नाही. जसे उद्योगधंदे या ठिकाणी यायचे पाहिजे होते तसे आलेले नाहीत. आणि येत्या काळी जसं आता MIDCचं वाढीव MIDCचं जागा मंजूर झालेली आहे. सुमारे मला वाटतं 500 एकरच्या आसपास मंजूर झालेली आहे. ती वाढीव जी काय मंजूर झाली जमीन ते, तर ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निर्णय मोठ्या उद्योगपतीचे चांगले संबंध आहेत. आणि यापूर्वीसुद्धा त्यांनी मग ती हिंजवडी असो, मगरपट्टा असो, चाकण असो, शिक्रापूर असो किंवा बारामती असो, असं कित्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगले उद्योगधंदे निर्माण केलेले. आणि त्यांचा आतापासूनचा जे आपण जर मागचा पाहिलं तर कुठल्याही धर्माचं राजकारण करणारे, समाजाचा विकास करणारे, शेतीसाठी विकास करणारे आणि एक जाणता राजा आपण ज्यांना म्हणू
अशी आहे, तर त्यांच्या माध्यमातून आपण अहमदनगर शहराचा या ठिकाणी पुढचा विकास करण्याचा आपण त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न करू. जेणेकरून आता ते सध्या ह्या जे आम्ही तर त्यांना त्या वयाचे म्हणतच नाहीत, परंतु आता जे त्यांचं ते जे प्रकारचं त्यांचं चालणं फिरणं आहे, तर मला निश्चित आशा आहे की पुढच्या काळामध्ये त्यांना आपण जी मागणी करू ते अहमदनगर शहरवासियासाठी ते निश्चितच पूर्ण करतील किंवा अहमदनगर जिल्हावासियासाठी निश्चित पूर्ण करतील, यामध्ये शंका नाही. अहमदनगरच्या भवितव्यासाठी निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेब हा पक्ष नेहमी अग्रेसर राहील आणि त्यांची नेते मंडळी आणि खास करून शरदचंद्र पवारसाहेब हे नेहमी अग्रगणी राहतील अशी आम्हाला आशा आहे आणि निश्चितच विकास हा होऊन राहील. आपल्या पक्षाकडे आता अनेक इच्छुक या ठिकाणी आहेत आणि आपणही त्यामध्ये दावेदार आहात उमेदवारीसाठी. आता एकंदरीत कोणत्याही पक्षाकडे ज्यावेळेस आपण पाहतो तर त्या पक्षाचं इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की निवडून येण्याची क्षमता ही ज्यावेळेस पाहिली जाते तर त्यावेळेस आपलं त्यामध्ये 3 नियम सगळ्यात महत्त्वाचे असतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर त्या अनुषंगाने मॅन मनी मसल या ज्या गोष्टी आहेत सगळ्या याचाही प्रत्येक पक्ष उमेदवारी देताना विचार करतो. तर त्या अनुषंगाने कुठपर्यंत नियोजन किंवा प्लॅनिंग कसं आपण निवडणुकीला सामोरे जात आहात? तसं अहमदनगर शहर पाहिलं ना तर अहमदनगर शहरामध्ये कुठल्याही एका समाजाचं असं वर्चस्व यापूर्वी सुद्धा राहिलेलं नाही आहे. कुठलाही समाज असा मग तो तुम्ही मराठा समाज म्हणा, माळी समाज म्हणा, मुस्लिम समाज म्हणा किंवा ख्रिश्चन म्हणा, जैन म्हणा किंवा पद्मशाळी या ठिकाणी राहणारे आहेत, ओबीसी बांधव आहेत भरपूर आहेत, ते कुठल्याही एका समाजाचं या ठिकाणी राहिलेलं नाही. आणि खास करून जर असं पाहिलं तर मागचा 25 वर्षाचा काळ जो गेला तो ओबीसीच्या माध्यमातून ओबीसीचा गेलेला असं मला वाटतं. आणि मागच्या जे 2 टर्म्स आहेत ते समजा ते संपूर्ण समाजाने आपल्या हाती इलेक्शन घेऊन सर्वांनी दिलेले असं आहे. तर कुठल्याही एका समाजाचं नाव मला वाटत नाही की निवडून येईल. ज्यावेळेस इतर काही ना काही समाजाचे त्यावेळेस पाठबळ भेटेल त्यावेळेस त्या ठिकाणी तो समाजाचा नागरिक होणार नाही. आमचा जो विचार आहे तो समाजाच्या नावावर विचार नाही आहे. कित्येक समाजाला बरोबर घेऊन ही निवडणूक लढविण्याची इच्छा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुकाची संख्या भरपूर आहे, त्यांच्याकडे मागण्याची संख्या भरपूर आहे. नाही तर येत्या काळी माननीय राष्ट्राध्यक्ष शरदचंद्र पवारसाहेब जो निर्णय घेतील होऊ शकते कधी कधी अहमदनगर शहराची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राहील किंवा न राहील हे सुद्धा सांगता येत नाही. त्याची काय महाविकास आघाडीतर्फे या जागेला भेटल्या नाही. निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाला जरी जागा सोडली तर मी त्यामध्ये प्रमुख दावेदार राहणार आहे. ह्यासाठी मी प्रमुख दावेदार राहणार आहे की इतर उमेदवाराच्या बाबतीत मला असं वाटतं, मी कोणावर टीका करत नाही, मला असं वाटतं की माझ्या पाठीमागे असणाऱ्या मुस्लिम समाजाची जी सुमारे 50,000च्या वरची मतं एकगट्टा मला पडतील ह्यामध्ये मुळीच शंका नाही. आता सध्या हेच चालू आहे की अमुक समाजाला उमेदवारी दिली तर त्यांचं मतदान एवढं आहे, तर या समाजाला या समाजाचा उमेदवार उभा केला तर त्याला एवढं मतदान मिळेल. अशा पद्धतीने जी आता मी त्या समाजांची नावं घेत नाही, परंतु त्या दोन प्रमुख समाजाचे नावं जे आहेत ते निवडणुकीच्या उमेदवारी देताना विचारात घेतली जात आहेत. तर त्या अनुषंगाने आपण प्रबळ दावेदार आहात ते मान्य आहे, परंतु उद्या जर समजा शहरातली परिस्थिती जसं आपण सांगितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेना थोडक्यात तुमच्या आघाडीमध्ये असलेल्या, तर मग त्याच्यामध्ये नगरची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्याकडे जाऊ शकते. जसं मागच्या 5 वर्षात 5 टर्ममध्ये इथं शिवसेनेचे आमदार आणि 2 टर्ममध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर त्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये जर जागा म्हणजे देताना शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांना जर देण्यात आली तर ते समीकरण कसं राहील? म्हणजे मी अगोदर सांगितलं तुम्हाला की तुम्हीच मला स्पष्ट केलं सांगताना तुम्ही सांगितलं की फक्त या ठिकाणचे एकच मुस्लिम आमदार निवडून गेलेत माननीय SM आसिर साहेब आणि तिथे निवडून गेले होते त्या ठिकाणी. तर आमचं असं मी सामाजिक कार्यकर्ता असताना एक खास करून त्यामध्ये स्पष्टपणे असं बोलू इच्छितो की आम्ही कित्येक वर्षापासून आमच्या समाजाने इतर समाजाच्या उमेदवाराला मत दिलेलं आहे ना. अगदी आणि निवडून सुद्धा दिलेलं आहे कित्येक वेळेस आणि आम्ही भरघोस मतदान केलेलं आहे. तेव्हाच कधी कधी हा तर सामाजिक एकोपा मला वाटतं की अहमदनगर शहरामधले राजकीय नेते दाखवून देतील की एखाद्या मुस्लिम उमेदवाराला जर मतदान देतं आम्ही त्यांना मतदान करू शकतो. आम्ही तर देतो, त्यांनी सुद्धा आम्हाला मदत द्यायला पाहिजेत ना. त्यामुळं हा जो प्रश्न आहे की ह्या समाजाचे एवढे मतदान आहेत त्या समाजाला मी सांगितलं की माझा बँक बॅलन्स मोठा आहे, मतदानाचा बँक बॅलन्स माझ्याकडे मोठा आहे, एवढं आमच्याकडे ॲसेट आहे, त्यामध्ये त्यांनी फक्त भर टाकायची थोडीशी
त्यामुळे होऊ शकतं. आणि माझ्यासारखा सर्व समाजाला घेऊन जाणारा किंवा सर्व समाजाशी निगडीत राहणारा, सर्व समाजाचे प्रश्न जाणणारा, ग्राउंड लेवलवर काम करणारा, प्रश्न जाणणारा माणूस आहे. तर त्यामुळे असं काय मागणं आणि कुठलं कर्तृत्व होणार काम होणार नाही. आणि माझं कर्तृत्व या बाबतीत निश्चितच चांगले राहिलेलं आहे की मी सर्व समाजाला घेऊन बरोबर चाललेलो ह्याच्या पुढे सो चालणार. कुठलं वातावरण कसं हो काय हो, अहमदनगर शहरामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि सर्व समाजाला एकत्रित राहण्याची भूमिका आम्ही पूर्वीपासून घेतलेली आहे, आजसुद्धा घेत आहोत आणि पुढच्या काळातसुद्धा घेत आहोत. त्यामुळे जरी ही जागा समजा की राष्ट्रवादी काँग्रेसला राहावायची अशी आमची 100% इच्छा आहे, राहिली तर मला उमेदवारी भेटली तर मला निश्चित आशा आहे की आमच्या पक्षाचे आणि महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत ते मला निश्चित मदत करतील. आणि जर भेटली नाही समजा असा पकडा की उद्या शिवसेनेकडे की जागा गेली तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी मदत करण्याची तयारी ठेवतो. मग आम्ही तयारी ठेवतो तर त्यांनी सुद्धा तयारी ठेवायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. अगदी तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे की सहयोगी सदस्य जे आहेत, पक्ष जे आहेत तुमच्याबरोबर महाविकास आघाडीतले, त्यांनी सगळ्यांना ट्रान्सफर ऑफ वोट झालं पाहिजे, हाच महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणजे तर हा प्रश्न विचारण्यामागचं त्याचं आपण समर्पक उत्तर दिलं. परंतु माझं त्याला अनुषंगून या मातीशी जसं सामाजिक एकता आणि एकात्मतेचा आपण प्रश्न सांगितला, तर या भूमीला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे. या भूमीला शाह शरीफ हजरत यांचा वारसा आहे, मालोजीराजे भोसलेंचा वारसा आहे. या निजामशाहीमध्ये शहाजीराजेंनी केलेलं आहे. आपल्या भातोडीला त्यांच्या बंधूंचं मुघलांना रोखण्यामध्ये वीरमरण त्यांनी पत्करलेलं आहे. अशी योगदान असलेली आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारी या सुफी संतांची ही भूमी आहे. त्यामुळे एकात्मता निर्माण झाली पाहिजे, यासाठी आपल्यालाही या अनुषंगाने सद्य परिस्थितीमध्ये प्रयत्न करावे लागतील. तर त्या अनुषंगाने आपण काय म्हणजे आपली भूमिका निश्चितच आमची त्यामुळे आग्रही भूमिका राहील की या ठिकाणी शेवटी आता जे तुम्ही सांगितलं की अहमदनगर शहरामध्ये कित्येक मागे काही वर्षापूर्वी जे काय थोडंसं वातावरण बिघडलेलं होतं, त्यामुळे या ठिकाणचे कित्येक MIDC मधल्या कंपन्या गेल्या, तिथला रोजगार गेला. आत्तासुद्धा परिस्थिती अशी आहे की थोडंसं नेतृत्वाच्या गोष्ट अहमदनगर शहराचं आज धंदे जे आहेत, व्यवसाय जे आहेत, इथले कित्येक मुलं आज ठिकाणी पुणे मुंबईला ठिकाणी विविध ठिकाणी कामाला गेलेली आहेत. इथले व्यवसाय समजा आज तुम्ही जर आपल्या MG रोडची बाजारपेठ पाहिली किंवा दुसरी बाजारपेठ पाहिली, मार्केट कमिटीची दुकानं पाहिली, त्यांचे व्यवसाय फार गेले नाही. कारण ह्याला कसं आहे की अहमदनगर शहरच्या आजूबाजूला जो काय पाण्याचा एक फार मोठा प्रश्न आहे. अहमदनगर शहर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर शहरापेक्षा जिल्ह्यामध्ये कोपरगाव असो का राहुरी असो किंवा संगमनेर आहे, राहता आहे, हे त्या तालुक्यामध्ये पाणी आहे. त्या पाण्यामुळं त्या ठिकाणी चांगले सदन झालेलं भाग आहे. आणि अहमदनगर शहरच्या आजूबाजूला पाणी आणू शकतो आपण त्या ठिकाणी, लक्षात का अहमदनगर. आणि आता जर पाहिलं की अहमदनगर शहरच्या आजूबाजूला जे काय समजा मनमाड रोड सोडला, मनमाड रोड नंतर जर परत आपण इकडे पुण्या रोड करत परत आलो तर तिथपर्यंत कुठेही पाणी अस्तित्वात नाही. म्हणजे अहमदनगर शहरापासून 30-30, 35-35 किलोमीटर कुठेही पाणी शेतीसाठी पूरक नाही. आणि शेती हा व्यवसाय फार आवश्यक आहे. आणि शेतकऱ्यांचं जोपर्यंत या ठिकाणी सदन शेतकऱ्यांना आपला कृषीप्रधान देश राहिलेला आहे, शेवटी ह्या भागाला जर पाणी भेटलं तर निश्चित शेती उत्पादन वाढेल आणि आपल्याला. आणि त्या भागात सुद्धा पाणी आणायच्यासाठी बाबतीत आम्ही काही स्कीम तयार केल्या आहेत. माझ्या जे आजूबाजूच्या अहमदनगर शहरच्या आजूबाजूला जी शेती आहे त्यांना पाणी आणण्यासाठी, आणि तिथं जर पाणी आलं तर ती जर जमीन बागायत झाली तर निश्चितच अहमदनगर शहरच्या अर्थकारणाला निश्चितच वेग येणार आहे. जो काय आमचे कर्तृत्ववान मुलं आहेत ती बाहेर गावी जातात ते निश्चित या ठिकाणी राहतील आणि आपल्या गावाची, आपल्या शेती आणि शेतीचे पूरक व्यवसाय करतील, त्यातनं उत्पन्न वाढेल, रोजगार उपलब्ध होईल असा आपला याच्या मागचा तुमचा प्रयत्न आहे. अगदी चांगला आपला स्तुत्य उपक्रम आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसामध्ये सातत्याने शहर आणि परिसरामध्ये वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न वारंवार निर्माण होत आहेत, हे विकासाला घातक आहेत. कारण जोपर्यंत तुमच्या मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही, कायदा सुव्यवस्था येत नाही, तोपर्यंत नवीन उद्योग येणं किंवा विकासात्मक कामाला गती येत नाही. तर या अनुषंगाने आपण उमेदवार म्हणून याकडे कसं पाहता किंवा याच्यावर काय उपाययोजना करू शकतात? आता कसं घ्या, ते 2 पार्ट आहेत असे की नाही. ही गुन्हेगारी जी वाढली त्याच्या पाठीमागचं माझं असं म्हणतं की जोपर्यंत रोजगार नाही, जोपर्यंत व्यवसाय नाही, जोपर्यंत हातात पैसे नाहीत, तोपर्यंत हेच थांबणार नाही. त्यासाठी सांगितलं की अहमदनगर शहराच्या विकासासाठी आता सध्या आपल्या अहमदनगर शहराला लागून सुरत चेन्नई महामार्ग जात आहे आणि पुणे औरंगाबाद हा महामार्गाची सुद्धा तयारी सुरू आहे. आणि ह्या 2 महामार्गानंतर मला वाटतं की अहमदनगरमध्ये परत व्यवसायासाठी चांगलं पूरक आहे, वातावरण तयार होत आहे.
विविध या ठिकाणी व्यवसाय सुरू करू शकतो आपलं म्हणून. आणि गुन्हेगारी जी आहे ना, तर गुन्हेगारी जी आहे तर ती संपवण्यासाठी राजकीय नेत्यांचंच थोडंसं यांची जर मानसिकता तयार झाली, इच्छाशक्ती जर झाली तर ते गुन्हेगारी थांबू शकतो. इच्छाशक्तीचा अभाव जे सांगितलेलं आहे की त्यामध्ये असं होतं की सध्या राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण, अवैध व्यवसायातून पैसा आणि त्या पैशाचं सत्ताकरण आणि राजकारणात हे उपयोग चालू होतो. त्या ठिकाणी. त्यामुळं हा सध्या आपल्याला आशा व्यक्त करू आपण की गुन्हेगारी थांबवायला पाहिजे. अहमदनगर शहराचं नाव मध्यंतरी आता कित्येक मर्डरमध्ये आणि कुठल्या कुठल्या कारणाने फार लोकांना महाराष्ट्रामध्ये माहीत झालेलं आहे. ती निश्चितच कुठं ना कुठं पुसण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याने गुन्हेगारी कुठं ना कुठं थांबावं लागेल, जेणेकरून सामान्य नागरिक ह्या अहमदनगर शहरामध्ये आणि निश्चितपणे स्वतःच्या घरामध्ये आणि झोपू शकतो, शांतपणे झोपू शकतो असे आपण वातावरण निर्माण करणं फार आवश्यक आहे. या शहर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमदारकीची निवडणूक आपण ज्यावेळेस सामोरे जातो तर या विधानसभा मतदारसंघामध्ये असणारे बूथनिहाय त्याचं नियोजन करणं, बाकी सगळ्या गोष्टी या करत असताना त्या सगळ्या म्हणजे निवडणुकीच्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो असतो तो असतो. हे सगळं आपल्याला म्हणजे आपण अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. तर या अनुषंगाने आपण आपली तयारी कुठपर्यंत आलेली आहे किंवा आपण त्याकडे कसं पाहता? कसं आहे की या ठिकाणी लोक लक्षात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंद्र पवार साहेबच्या आपल्या पक्षाने लोकसभेमध्ये त्याची बूथनिहाय कार्यकर्त्यांची सगळी त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. आणि लोकसभेला जर पाहिलं असेल तर आपण त्या ठिकाणी पक्षाने चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे, मतदान बी चांगल्या प्रकारे घडवून आणलेलं आहे. जरी आमच्या उमेदवारांना ह्या ठिकाणी लोकसभेला खासदार निलेश लंके साहेबांना थोडासा लीड कमी भेटला असला तरी ह्या ठिकाणी अहमदनगर शहरामध्ये फार मोठं कार्य झालं आहे आणि ती एक टीम आपल्याकडे पक्षाकडे उपलब्ध आहे. आता सध्या मतदान बूथ वाईज झालं म्हणतो ना, बूथनिहाय आपल्याकडे ते सर्व कार्यकर्ते आहेतच त्याच्याने आणि आपण पक्षाला सोडून काय करणार नाही. त्यामुळे ते पक्षाची सर्व टीम आपल्या बरोबर आहे आणि ते निश्चितच आपल्याला सहकार्य करतील आणि जो काय आमचा अनुभव आहे तो पण त्यामध्ये असेल. त्यामुळं हे सर्व टीमवर्क आहे. इलेक्शन निवडणूक लढवणे हा टीमवर्क आहे आणि त्या टीमवर्कून आपण निश्चितच यशस्वी होऊ असं मला आशा आहे. आता एक प्रश्न, आपण राज्य मागासवर्ग आयोगावर राहिलेल्या मुस्लिम आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे त्या संवैधानिक पदावर आपण राहिला त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारतो. म्हणजे उमेदवार म्हणून हा प्रश्न नाही आहे, तुमचा अभ्यास आहे त्याच्यावर त्यामुळे हा प्रश्न आहे की 5% जे आघाडी सरकारने दिलेलं मुस्लिम समाजाचं शैक्षणिक आरक्षण होतं ते शैक्षणिक आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केलं, परंतु ते पुढं अंमलात आलं नाही, सरकार बदललं. तर त्या अनुषंगाने किमान मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेल यासाठी आपण उमेदवार म्हणून म्हणा किंवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून ते शैक्षणिक 5% मुस्लिमांना आरक्षण मिळावं यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय त्या शैक्षणिक 5% जे भेटलेलं आरक्षण होतं आणि ती प्रोसेस समाजा जी होती त्या प्रोसेसला त्यावेळेसच मी विरोध केलेला होता. बरं, त्या प्रोसेसला विरोध याच्यासाठी केला होता मी की आमच्या समाजाला फक्त शैक्षणिक आरक्षणच कशासाठी, फक्त शैक्षणिक आरक्षणासाठीच कशासाठी, आमच्या समाजाला सर्व सेक्टरमध्ये आरक्षण भेटायला पाहिजे ना. नोकऱ्यामध्ये भेटायला पाहिजेत, निवडणुकीमध्ये सुद्धा भेटायला पाहिजेत, शिक्षणामध्ये पण भेटायला पाहिजे. आणि अशा प्रकारचा माझा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामध्ये त्या ठिकाणी 10% प्रलंबित आहे. अच्छा, मी ज्यावेळेस त्या ठिकाणी 6 वर्ष त्या पदावर काम करत असताना तो प्रश्न मी त्या ठिकाणी फार वेळा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस प्रत्येक वेळेस जनगणना झाली नाही हे कारण देऊन तो प्रश्न पुढे ढकलत गेला. आता सुद्धा माझं एक म्हणणं आहे या ठिकाणी की सरसकट मुस्लिम समाजाला सरसकट आम्हाला ओबीसी, आमच्या ओबीसी असं आहे की तुम्हाला लक्षात ठेवा की मुस्लिम ओबीसीचा जो सब्जेक्ट आहे आणि मुसलमानाचा जो रिजनल सब्जेक्ट आहे तो मुसलमानामध्ये 85% मुसलमान हे मुस्लिम ओबीसी आहेत. बरोबर, 85च्या वर सुद्धा जाऊ शकतो की मुस्लिम ओबीसी म्हणजे त्यांना आरक्षण भेटतंय समजा आणि कायद्यानुसार भेटतंय, कागदोपत्री भेटतंय आणि परंतु प्रॅक्टिकली भेटत नाही. प्रॅक्टिकली काय भेटत नाही तर ते त्यांच्याकडे पुरावे नाहीत, त्यांच्याकडे जमिनी नव्हत्या, त्यांच्याकडे तसे त्याविषयी लायसन्सची प्रोसेस नव्हती, नाही का, दाखले नव्हते. आणि काही लोकांना आपले नाव शेख, पठाण, सय्यद लावलं. आता शेख जी सरनेम लावतात आपल्याकडे तर शेख हे सरनेम झालंच नाही. शेख एखाद्या व्यक्तीला
ते फक्त जेंट्स पुढे लावू शकतो, म्हणजे पुरुषापुढे लावू शकतो. शेख एक उपाधी आहे. जसं आपण त्याला कंपेअरच्या हिशोबाने फक्त सांगू की एखादा रिस्पेक्टिव्ह शब्द वापरतो आपण, रिस्पेक्टिव्ह आदरणीय म्हणून आदरणीय म्हणून त्याला पण शेख मारतात. तर तो शेख आहे, शेख सरनेम नाही. याला पुढचं एक मिनिट, पुढचं एक सांगतो तुम्हाला. तर तो आहे नाही. तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी की सर्व मुस्लिम समाजाला सरसकट मुस्लिम ओबीसी मध्ये टाकून त्यामध्ये ओबीसीच्या मध्ये सब कोटा मंजूर करून आमची मुस्लिम ओबीसीला त्या ठिकाणी 10% मागणी आहे. ऑन रेकॉर्ड आहे. ते मागे सर्व त्याच्यावर कामकाज सुरू केलं होतं. जनगणना त्यामध्ये ते प्रश्न पेले होता. त्यामध्ये सब कोटा म्हणून कमीत कमी 5% सर्व मुस्लिम समाजाला रिझर्वेशन भेटायला पाहिजे. आणि ते बी सर्व भेटायला पाहिजे, म्हणजे शैक्षणिक हो, सामाजिक हो, राजकीय हो, सगळीकडे भेटायला पाहिजेत. आम्ही मागासलेलो नो, झोपडपट्ट्या आमच्यामुळेच भरलेल्या आहेत. अगदी तुमचं मागासले पण सिद्ध झालं. सगळ्यांनी सांगितलं, सच्चर समितीने सांगितलं, रंगनाथ मिश्रांनी सांगितलं, महमूदुर रहमानने सांगितलं, परंतु ते राजकीय पटलावरती मान्य केलं जात नाही आणि त्याच्यापासून समाज वंचित आहे. या अनुषंगाने दुसरा प्रश्न माझा असा आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही मागणी अनेक वर्षापासून आहे आणि ती मागणी आता संसदेत राहुल गांधी जे आहेत ते मांडत आहेत. आणि जातनिहाय जनगणना झाली तर किमान ते सगळं सविस्तर समोर येईल आकडेवारी. तर याबाबत आपली भूमिका काय आहे? जनगणना झाली पाहिजे. जातनीय झालं तर कळून तर येईल कमीत कमी की कोण कुठल्या समाजाचे किती प्रतिनिधी आहे. आता त्या ठिकाणी असं आहे की आम्ही ह्याच गोष्टीचा खास करून विचार करतो की करत का नाही ती जनगणना करत मुद्दा आहे माझा. तोच फार मोठा मुद्दा आहे. तर आमची प्रामुख्याने मागणीच आहे की जातीनिहाय जनगणना ह्या भारत देशाची लवकरात लवकर करून मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय त्यांनी संपवा. कारण मुस्लिम समाजाचं आरक्षण जरी रेटापुढं आपण रेटला, आता आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं, तर मी पुढच्या काही दिवसानंतर मी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वक्फ, रिझर्वेशन, सुरक्षा याबाबत महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी ठिकठिकाणी प्रबोध करणारे सामाजिक करणारे राजकीय नेत्याकडे, राजकीय पक्षाकडे आमची मागण्या मांडणार आहोत मी त्या ठिकाणी. आता माझे दौरे सुरू होणार आहेत. परंतु सांगायचा अर्थ असा आहे की आम्हाला आत्तापर्यंत जे आम्ही रेटा ठेवला ना, आम्ही पुढे गेलो. जसा आज इतर समाजाला प्रश्न निर्माण केला जातो की तुमची किती आकडेवारीच आमच्या पुढे नाही, डाटाच आमच्याकडे उपलब्ध नाही, तो उद्या मुसलमानाकडे बाबतीत तो सुद्धा प्रश्न तोच येणार आहे की तुमचा एम्पिरिकल डाटा आमच्याकडे उपलब्ध नाही म्हणून. त्यामुळे आम्ही प्रामुख्याने मागणी आमची आहे कित्येक वर्षापासूनची की जनगणना जी झाली पाहिजे ती सुद्धा जातीनिहाय झाली पाहिजे. त्याच अनुषंगाने दुसरा एक प्रश्न असा आहे की राजकीय आरक्षणाचा आपण जो मुद्दा आता उपस्थित केला की मुस्लिमांना शैक्षणिक मिळालं पाहिजे, नोकरीत मिळालं पाहिजे, राजकीय मिळालं पाहिजे. आता राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर येतो की त्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षापासून न्यायप्रविष्ट आहे आणि ते न्यायप्रविष्ट असल्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे आता कुठेही अशी बॉडी अस्तित्वात नाही जी गव्हर्निंग बॉडी असते, जी निवडून आलेले सदस्य असतात आणि ते करतात. त्यामुळे आता हा जो प्रश्न आहे तो तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता किंवा ते कसं सोडवलं गेलं पाहिजे? कारण आज आपण एका मोठ्या पक्षाचे राज्याचे पदाधिकारी आहात आणि ओबीसी चळवळीत आपलं खूप मोठं योगदान आहे. आपण राज्य मागासवर्ग आयोगावर काम केलेलं आहे. तर या सगळ्या हे सगळे ज्या समस्या आणि प्रश्न निर्माण झाले ज्याच्यामुळं आता या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अडचण आहे. आता आपली महानगरपालिका अहमदनगरची घेतली तर तिथं इलेक्शन झालेलं नाही. आता इतर महानगरपालिकामध्ये तर जवळजवळ 2-2, 2.5 वर्ष झाले. पुणे असेल, मुंबई असेल, इतर ठिकाणी. तर त्यांचा मुद्दा तोच आहे की बाबा ते राजकीय आरक्षणाचा जोपर्यंत न्यायप्रविष्ट मुद्दा लागत नाही तोपर्यंत ते होत नाही. तर या सगळ्या गोष्टीचं सोडून किंवा त्या समस्येचं समाधान कुठं आहे असं तुम्हाला वाटतं? मुळातच असं मला वाटतं की मुळातच जे आता केंद्रस्थानी जे सत्तारूढ आहेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रांचं पक्षाचं सरकार आहे, त्यांची इच्छाच नाही की ओबीसींना या ठिकाणी करून द्यावं म्हणजे तुम्ही त्यानंतर म्हणजे कुठल्या त्यांचं एम्पिरिकल डाटा काढणं आणि हे करून देणं त्यांची इच्छाच नाही त्या ठिकाणी. आणि त्यांची इच्छा नसताना तुम्ही म्हणता की सुप्रीम कोर्टचे जजेसचे अपॉइंटमेंट असो किंवा आता सध्या राहुल गांधीजीने ते मोठ्या अधिकाऱ्यांचे जे काय वर्णी लावत होते IAS साठी तर ती थांबवलेली आहे. तर ते त्यांची जी काय पद्धत आहे ती ही केंद्र शासन अशीच पद्धती थोपून ओबीसी असो, SC असो, NT असो यांना सर्वांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवतंय. आणि आता ते एम्पिरिकल डाटा उपलब्ध करू शकतात. एम्पिरिकल डाटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे, तो कोर्टात देऊ शकतात. पण तो जाणून बुजून हे लेंदी प्रोसेस चाललेलं आहे.
ज्यावेळेस त्यांना वाटेल की आमच्याकडे पोषक वातावरण आहे, त्यांनी हे लोकसभेनंतर ते करणार होते असं आम्हाला माहिती आहे. तर परंतु लोकसभेमध्ये त्यांचे जे रिझल्ट लागले निगेटिव्ह त्यांच्या बाजूने गेले, त्यामुळे अजून परत त्यांनी ते पेंडिंग टाकलेले आहे. आणि अशामुळे काय होणार आहे की ज्यावेळेस त्यांना वाटेल की आमच्याकडे पोषक वातावरण आहे आणि त्यानंतर मग आम्ही टाकू, तर मला वाटत नाही की याच्या परत भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण कुठं भेटणार आहे म्हणून आणि ते राहणार आहे म्हणून. आणि निश्चितच काही दिवसात महाराष्ट्राच्या विधानसभेनंतर महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. ह्या ठिकाणचं पुरा मागण्या मान्यच करावं लागतील त्यांना आणि केंद्र शासनाकडं ते रेटा धरून पडतील. आता आपण महाराष्ट्रात पडतो, महाराष्ट्रात असल्यामुळे आपण महाराष्ट्र सरकारला सांगू शकतो, आपले पक्ष सांगतात. निश्चितच मला आशा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब आपला जो पक्ष आहे ते केंद्राकडे निश्चितच याबाबत पंचायत राज व्यवस्था मोडकळी साधली आहे किंवा मोडून काढलेली ती परत उभारण्यामध्ये निश्चितच विधानसभेनंतर परत नव्हतील अशी मला आशा आहे. मी आता त्या आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की आता जसं आपण विस्तारित सगळं सांगितलं, त्यामध्ये आता रोजगारात आरक्षण नाहीच आहे तुम्हाला, राजकीय आरक्षण ते प्रलंबित पडलेलं आहे न्यायालयात आणि फक्त शैक्षणिक आरक्षण जे मंजूर होतं तर की मुस्लिम समाजाला सर्व समित्या कमिट्यांनी सांगितलं शैक्षणिक मागासले आहेत, कारण किमान त्या शैक्षणिक आरक्षणाचा फायदा तरी मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना होईल. शेवटी असं आहे की आपण म्हणतो ना की आपण ज्या व्यवस्थेमध्ये काम करतो, ज्या व्यवस्थेमध्ये काम करतो तिथं कधी कधी असं असतं की 4-5 गोष्टी मारल्या तर एक गोष्ट भेटते. लक्षात की 4-5 गोष्टी. आणि जर मी आता हे बोललं की थोडंसं जोखमीचं होऊन जाईल, परंतु मी सांगून ठेवतो की आता महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत त्याच्यापूर्वी ते सुद्धा सत्तारूढ होते, ते सुद्धा त्यावेळी कोर्टामध्ये त्यावेळेस अफिडेव्हिट देऊ शकले असते. अगदी तोच अल्लाच्या आहेत का. आणि ज्यावेळेस आरिफ नसीम खान यांनी 5% मुसलमानाचा जो GR काढला, तर त्यावेळेस आरिफ नसीम खान साहेबांना भेटून मी विनंती केली होती की तुम्ही हा GR काढू नका, तो सामाजिक न्याय विभागाने काढून द्या. त्याने तो अल्पसंख्याक विभागातर्फे काढला, त्यांना तो तसं कायदेशीर अधिकार नव्हता, कारण अशा प्रकारचे रेजिस्ट्रेशनचे जे काही GR असतात की जे काही परिपत्रक असतात ते त्या सामाजिक न्याय खात्याकडून निघायला पाहिजे. त्यांनी काढला परंतु तो त्या ठिकाणी तो सक्सेस झाला नाही, तो कोर्टात टिकला नाही. आणि त्या ठिकाणी जे डाटा जमा करायला पाहिजे होता त्यामध्ये इम्प्रिकल नाही, म्हणजे त्यांनी जे सांगितलं समाजाचा, आता त्यांनी नक्षबंदी, सरवर्दी, चिश्तिया, कादरिया असे जमातीचं नाव टाकलं. त्यांना एवढंच माहीत नाही मला वाटतं की त्या अधिकारी वर्गांना त्याविषयी की चिश्तिया, सरवर्दी, नक्षबंदी, कादरिया ही कुठल्या बिरादरी नाही, तू हे ते एक पंथ आहेत समजा नाही का, कादरिया वगैरे सुफिनिझममध्ये ते पंथ येतात त्या, तर ते आहेत. तर बिरादरी जी आहेत ना त्या ठिकाणी सापडलेले आहेत. आता ह्या ठिकाणी असं आहे की एक एक्झाम्पलसाठी सांगतो की फ्रूटचा व्यवसाय कोण करतं तर माळी व्यवसाय, तसं म्हणजे इकडं माळी इकडं बागवान आहे. परंतु आता जर पाहिलं आपण, तुम्ही शहराचं जर पाहिलं तर कित्येक मुस्लिम समाज ज्यांचे કોઈ बिरादरी नाही ते सुद्धा फ्रूटचा व्यवसाय करतात, मग ते सुद्धा बागवान झाले. आज पानाचा व्यवसाय तांबडीच करत होते असे पूर्वीच होतं, परंतु पानाचे दुकान आता कित्येक लोकच झालं. बांगड्यांनी सुद्धा आतारण मन्यान करत होते, आता कित्येक लोक बांगड्यांनी सुद्धा धंदा करतात. त्यामुळं आमचं म्हणणंच असं आहे की जसं मराठा समाजात मागितलं जातं की सकट सुरेख पत्रून मुलगी दिली, घेतली, केली तर आमच्याकडे दिसते नाते होतात. अल्लाच आहेत का. इतर समाजात आता बागवान समाजाचे काय मुली तिकडं, तांबडी समाजाचे काय मुली घेतले आहेत, बाहेर लग्न दिलेले आहेत, काय बाहेरून सोना म्हणून आणलेले आहेत. तर आमचे सगळ्याचे नातेगोते आहेत मुस्लिम समाजाचे. आम्ही तर सर्व एक कलम्याच्या नात्याने बांधलेच गेलो भाऊ बहिणी म्हणून, तर त्यांना हित सुद्धा आहेत. त्यामुळे आम्ही तेच मागणी करतो ना, सरसकट मुस्लिम समाजाला तुम्ही द्या. मग ते शैक्षणिक शेवटी काय म्हणतो ना, 4 गोष्टी म्हणतात, शेवटी शैक्षणिक भेटत तर शैक्षणिक प्रगतीमध्ये आम्ही समाज सुधारणा होऊन आमची. अगदी. तर आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊ आणि शेवटचा प्रश्न आपल्याला हा विचारतो की उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी आमच्या ETV कडून आपल्याला शुभेच्छा आहेत. परंतु जर समजा उद्या आता आपण जसं सांगितलं की सेना तुमच्याबरोबर आहे, राष्ट्रवादी तुमचं जे काही वरिष्ठ पातळीवर होईल आणि राष्ट्रवादीकडे सीट आली, जर समजा यदा कदाचित इलेक्टिव्ह मेरिटमध्ये समजा आपल्याला उमेदवारी पक्षाकडून मिळाली नाही तर आपली भूमिका काय राहील? आम्ही पक्षाचं काम करणार. शेवटी कसं आहे का आणि आमच्याकडे ते एक की जे काय पक्ष सांगेल त्याचंच काम करणार. मला ते हे नाही किंवा आणि बंडखोरी किंवा त्या ठिकाणी असं हे सब्जेक्ट सध्या माझ्या काही विचारत नाही. आणि शेवटी कधी जर समाज बसला एकत्रित आणि समाजाने काय सांगितलं तर त्या विषयात तो वेगळी गोष्ट आहे. परंतु माझ्या तर आज नाही, परंतु समाज जो काय सांगाल तर शेवटी समाज हा प्रमुख आहे कुठल्याही एका गोष्टीचा नाही. समाज जो सांगेल तोच करावं लागतं. आणि अहमदनगर शहरामधील आणि किंवा महाराष्ट्रामधील सर्व लोकांना माहिती आहे की मी नेहमी ग्राउंड पातळीवर राहिलेलो, सर्व समाजाच्या लोकांशी बरोबर राहिलेलो आहे. आज सुद्धा मी अहमदनगर शहरामध्ये असताना
पण तुम्ही पाहता की मी तीन पिढीशी निगडीत आहे आणि आज जी मुलं आहेत मी त्यांचं नेतृत्व सुद्धा करतो, त्यांच्या वडिलाचं सुद्धा केलं तर आणि त्यांच्या आजोबाबरोबर सुद्धा बसलेलं आहे. अशी अहमदनगर शहरामध्ये आत्ता सुद्धा 3 पिढ्या आहेत की ज्यांच्याबरोबर राहिलेलं आहे. त्यामुळे मी त्या सर्व मी सुपरिचित आहे, प्रसिद्धी बी आहे. माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे की आम्ही कुठलं आत्तापर्यंत मी समाजाला जे काम करत असताना समाजाकडून कुठल्याही अशा प्रकारची अपेक्षा ठेवलेली नाही आणि याच्यापुढे सुद्धा ठेवत नाही. त्याच्यामुळं समाज माझ्यावर नेहमी राहिलेला आहे. मी काही ना काही समाजाला देणं लागतो माझं, ह्या भावनेतून मी समाजाबरोबर राहत असतो आणि माझं काय जो काय वेळ असेल, जे काय माझ्याकडे आहे ती मी समाजाला नेहमी देत राहिलेलो आहे. अगदी बरोबर आहे. देत राहिलेलो आहे आणि समाजाकडून मी अशा कुठल्याही प्रकारची आशा नाही ठेवलेली की त्यांनी मला हे करावं देणं. त्यामुळं इलेक्शन एक निवडणूक आहे, जी काय लढवायची ती मी समाजासाठी लढवत आहे. आणि मी आत्ता सध्या जी म्हणजे म्हणतात की आता शेवटच्या काळी मी राजकीय पक्षाकडे वळलेलो आहे, तर आता शेवटच्या काळी मी राजकीय पक्षाकडं समाजामुळेच वळलेलो आहे. आत्ता जी आपल्या महाराष्ट्राची आणि भारत देशाची परिस्थिती झालेली होती, त्या अशा काळी आपल्याला परमेश्वराने अक्कल दिलेली आहे, बोलण्याची ताकद दिली, सलाह दिली, विचार दिले, संबंध दिले, त्याचा कुठं ना कुठं उपयोग समाजासाठी करायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी समाजामध्ये राजकारणामध्ये परत आलेलो आहे, राजकारणामध्ये आलेलो आहे. अन्यथा मला याची गरज नव्हती. राजकारण सध्या फार करणं आवश्यक झालेलं आहे. समाजाचं नेतृत्व करून समाजाला कुठले चांगली वाट दाखवणं आवश्यक आहे. आणि जर आमच्यासारखे जर लोक जर त्या ठिकाणी मग ते राजकारण नको, काय करायचं आपल्याला आपलं बघू, मग समाजाचं नेतृत्व कुणीतरी असंच करतं, मग समाजाला कुठं ना कुठं वाट्यावर घेऊन जातो. त्यामुळे तीच सुद्धा आम्ही बघू शकत नाही. त्यामुळे आम्हाला जे लागतं, मी आज जे तरुण वर्गाबरोबर राहतो नेहमी आणि वाडवडिलाबरोबर जे राहतो, वयोवृद्धाबरोबर जे राहतो, त्याच्या पाठीमागची भूमिका माझी एकदम स्पष्ट आहे की समाजाचं नेतृत्व अशा काही व्यक्तीकडे जाऊ नये पाहिजे की जे समाजाला कुठं ना कुठं वेगळ्या वाटून कुठं जेलमध्ये, कुठं रस्त्यावर, कुठल्या आणि इतर मार्गावर लावतील असं मी कधी पसंत करतो. कारण शेवटी समाज माझा, मी समाजाचा आहे. मी कुणा खांद्यात जाणार ना, आज माझं कुणी खांद्यावर आम्ही घेऊन जात असतो. त्यामुळे आम्ही हितच राहिलेलो, हितच राहणार, हितच मारणार. शेवटी आमचे सर्व एकत्रच आम्ही कोणाला बोललो काय, कोणाचं बोलणं ऐकलं काय, शेवटी आम्ही त्यांचे, ते आमचे. अगदी शौकतभाई, आपले खूप खूप आभार. आपण अत्यंत सकारात्मकपणे दिलखुलास ET विषयी गप्पा मारल्या आणि दिलेल्या सर्व प्रश्नांचं समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण जे काही आपली भूमिका मांडली, आपल्या उमेदवारीसाठी आपल्याला ATV कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आभार.